ते तुम्ही असं बोलले होते की मी जर आमदार झालो तर ते सातपुते तुम्हाला ते याच्यावर दिसणार नाही, काय आपल्या तालुक्यात दिसणार नाही. एक तर ते झालं नाही. मला वाटते तुम्ही असंही म्हणले दादा की मी आमदार झाल्यानंतर पहिले 1-2 महिन्याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल, बिबट्याचे हल्ले कमी होते. पण ते पण आम्हाला नाही झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही नागपूरला अधिवेशनाला गेले. तुम्ही तुम्ही येऊन 2-3च महिने झाले, तुम्हाला पण वेळ पाहिजे. पण इकडं जे आता वन विभागाशी चर्चा केल्यानंतर ते फक्त एवढंच म्हणतात, ह्या राज्याचा विषय नाही, हा ह्याचा विषय काय सेंट्रलचा विषय. तर म्हणजे मला त्यातलं जास्त नॉलेज नाही. तर मला एक माहिती आहे, राज्यासाठी शरददादा काम करतात, सेंट्रलसाठी अमोल कोल्हे काम करतात. मग नक्की आम्ही दादाकडे जायचं का अमोल कोल्हे साहेबांकडे जायचं? म्हणजे जर आता हे जे आता बरेचसे जण माझी चर्चा केली, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही अशी तुम्ही जबाबदारी स्वीकारली, मी करतो. परंतु आता वन विभाग ते डायरेक्ट हात झटकून टाकते. मग मला काय म्हणायचं आहे, कुठंतरी हे बिबटे हल्ले थांबले पाहिजेत. तुमच्या पण शब्दाचा मान आहे आम्हाला आणि तो राहणार आहे. मी तर म्हणतो दादा, तुम्ही ना ते रस्ते बिस्ते ना थोडं मागं ठेवा. पहिलं आहे ना आम्हाला मुक्त करा, आम्हाला भयमुक्त शिवजन्मभूमी करा. आज एवढं गोदरेजमध्ये माझीच मागणी आहे. आणि खासदारांचा विषय जाऊ द्या, हा काय दिल्लीचा विषय ना, हा विषय राज्याचाच आहे बिबट्याचा. मी जबाबदारी स्वीकारली ना, हे माझ्या अंडरमधलं डिपार्टमेंट आहे, मी जबाबदारी स्वीकारली. आणि वाघाची जबाबदारी स्वीकारायला वाघच पाहिजे, हे काय हांडू फांडूचं काम नाही. वाघाला स्वीकारायला वाघ आहे ना, स्वीकारले ना आम्ही जबाबदारी. आणि तुम्ही असं म्हणताय आम्ही एक्सपॅन्ड केलं ना, जिथे आधी 40 बिबटे ठेवले होते आता 150 बिबटे ठेवणार आहे आपण का नाही? तुम्ही म्हणजे उपाययोजना केली ना, पिंजरे वाढवले का नाही? वाढवले ना. हा आता याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना जागा करायची, यांना करणार, यांना आम्ही पळवून जागा करणार, की त्यांना सोडणार नाही कुणाला. आता दिवस रात्री पाळा यांना आहे ना, 2 याच्यामध्ये आम्ही वाटून देऊ. शिवाय गावागावामध्ये जिथं बिबटचे प्रवण क्षेत्र आहेत ते आयडेंटिफाय करू, तिथल्या तरुणांचा पण सहभाग करू. पिंजऱ्यात बसण्यापेक्षा तुम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही फिरायला लावू. हा जो तुम्ही म्हणता ना बदलीचा विषय, हा आता मार्च मधला आहे ना. मी निवडून आल्यापासून बदलीचा विषय लगेच कसं का असं माझ्या मनावर आहे का, की आज आमदार झालं दुसऱ्या चला याला काढून टाका, त्याला काढून टाका. याला काही बदलीची प्रोसिजर आहे, त्या पहिल्या टप्प्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता मार्च मध्ये बदलीच आहे, नाही ना, मार्च मध्ये बदलीच आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे म्हटलं की मी बोललो होतो, मी बोलल्याप्रमाणे मागणार, त्याला ठेवणार कोण काय, लगेच बाजूच करणार. माझा प्रस्ताव पण ऍडमिट झालाय. यांना बोललो होतो 8 दिवसापूर्वी भेटलो फॉरेस्ट खात्याच्या वर जाऊन प्रस्ताव पण दाखल केला की यांना आम्हाला चांगला अधिकारी तरुण पाहिजे, पाळणारा, फास्ट. त्या ती पोस्ट आहे ना, तितकी संवेदनशीलतेला फास्ट पाहिजे माणूस पाळणारा, अलर्ट, झटपट गाडीतून उतरणारा, पाळणारा, शेतामध्ये पाळणारा. सुस्त माणूस आणला ना मग काम नाही होणार. माझी विनंती आहे आपल्याला, आपण याच्यातून बाहेर पडा. आपण सोमवार करू.